नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आभाळ फाटलं आणि डोळ्यादेखत आयुष्य वाहून गेलं, ही केवळ म्हण नाही, तर पालघर जिल्ह्यातील केळवे रोड परिसरातील देवीपाडा गावातील एका कुटुंबाने प्रत्यक्ष अनुभवलेली भयावह वस्तुस्थिती आहे. महापुराच्या प्रचंड तडाख्यात जीव वाचवण्यासाठी या कुटुंबाला आपल्या लहान मुलांसह घराच्या छतावर तब्बल 7 ते 8 तास मृत्यूशी झुंज द्यावी लागली. पुराच्या पाण्याने घराला चारही बाजूनी वेढा घातल्याने घराची छत गाठण्यासाठी खिडकी तोडण्याची वेळ आली. मुसळधार पावसामुळे केळवे पूर्वेकडील देवीपाडा मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील तरडेपाडा, देवशेत, झंजारवळी आणि मंडळपाडा या भागांमध्ये महापुराने अक्षरशः कहर केला. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी शिरले, तर काही कुटुंबाचा संपूर्ण संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाला. याच दरम्यान देवीपाडा येथील दिनेश काशीनाथ बाबर यांच्या घराभोवती पुराच्या पाण्याने वेढा घातला. बाहेर पडण्याचा कोणताही पर्याय उरला नव्हता. कुटुंबाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच त्यांनी घराची खिडकी फोडून पत्नी, लहान मुले आणि कुटुंबातील सदस्यांना एका मागोमाग छतावर चढवले. काही वेळातच घराच्या पत्र्यांपर्यंत पाणी पोहोचले आणि संपूर्ण कुटुंब काळ्याकुट्ट रात्री छतावर बसून मृत्यूशी झुंज देत राहिले. पूरग्रस्त कुटुंबाने सांगितले की आम्हाला वाटलं आता आपण वाचणार नाही. मदतीसाठी आम्ही आक्रोश केला, गावकऱ्यांना हाका मारल्या, पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की कोणीही आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. प्रत्येक क्षण शेवटचा वाटत होता. पूर ओसरल्यानंतर समोर आलेले चित्र आणखी वेदनादायी होते. घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी, फर्निचर, कागदपत्रे, मुलांचे शैक्षणिक साहित्य आणि जीवनभर कष्ट करून उभारलेला संसार पाण्याबरोबर वाहून गेला. घरात चिखल साचला असून राहण्यालायक परिस्थिती उरली नाही. पाळीव बकऱ्या आणि इतर जनावरेही पुरात वाहून गेल्याने या कुटुंबाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आज घरात खाण्यासाठी धान्याचा एक दाणाही उरला नाही. या भीषण पुराला 2-3 दिवस उलटून गेले असले तरी अनेक पूरग्रस्त कुटुंबाचे हाल कायम आहेत. पालकमंत्री गणेश नाईक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त गावांची पाहणी सुरू केली आहे. नुकसानग्रस्त घरांचे पंचनामेही सुरू आहेत. मात्र नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे, केवळ पाहणी करून निघून जाऊ नका, तर तातडीने प्रत्यक्ष मदत द्या. पूरग्रस्तांच्या मते शासनाने देण्यात येणारी मदत तुटपुंजी नसावी, कारण या महापुराने केवळ भिंती नाही तर आयुष्यभराची कमाई, अन्नधान्य, संसार उपयोगी वस्तू, जनावरे आणि जगण्याचा आधारच हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत केवळ कागदोपत्री मदत नव्हे, तर पुनर्वसन, आर्थिक सहाय्य, अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य आणि शेती व पशुधनासाठी विशेष मदत देणे गरजेचे आहे. गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने सर्व पूरग्रस्त कुटुंबांना योग्य आर्थिक भरपाई, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली आहे. कारण पुराचे पाणी ओसरले असले तरी हजारो कुटुंबांच्या आयुष्यातील संकट अजूनही ओसरले नाही. पूर ओसरला म्हणजे संकट संपत नाही. पंचनाम्याच्या फायलांमध्ये पूरग्रस्तांचे अश्रू अडकून राहू नयेत. ज्यांच्या आयुष्यभराचा संसार काही तासात वाहून गेला, त्यांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर सन्मानाने पुन्हा उभे राहण्यासाठी ठोस, तातडीची आणि पुरेशी मदत देणे ही शासनाची खरी जबाबदारी आहे. नाव काय आणि 6 जुलै रोजी कशी परिस्थिती होती? माझं नाव आहे दिनेश काशीनाथ बाबर. मी राहणार केलवरोड देवीपाडा ह्या गावातला. 6 जुलैला अचानक भयंकर आमची परिस्थिती होती. आमचा जीव आम्ही कसा वाचवला हे आम्हालाच माहिती आहे. आम्ही त्या कसं ती खिडकी तोडली आणि माझ्या पूर्ण मुलाबालांना, माझ्या पूर्ण परिवाराला मी कसं बाहेर काढलं ते मलाच माहिती आहे. आम्ही ती खिडकी तोडून आमचा बकऱ्यांचा गोठा आहे त्यावरती जाऊन नंतर मग आम्ही पत्रावरती जाऊन बसलो आणि तेव्हाही वारा पाणी भरपूर होता. काय एकंदरीत काय सामानाचे नुकसान वगैरे? आमचं सामान म्हणजे आमचं अन्नधान्य काहीच नाही राहिलं. जेवढं
चावलाचा साठा केलेला होता, जेवढं आमचं कडधान्य वगैरे होतं सर्व, म्हणजे काहीच आमच्या घरी उरलं नाही. सर्व वाहून गेलो आणि पाण्यामध्ये पूर्ण भिजलेलं आहे. आमच्याकडे एक अन्नाचा कणी नाही मिळत आता या घडीला. सध्या कसं काय गुजराण होतंय? आमचं गुजराण, आमचे भाऊजी आहेत आमच्या थोड्या घराच्या पुढे, आम्ही त्यांच्याकडे पूर्ण आमचं अन्न, म्हणजे आम्ही जेवतो वगैरे, राहतो वगैरे सर्व त्यांच्याकडेच होतंय आमचं. काय सांगाल, शासनाकडे काय मदतीची अपेक्षा? शासनाने आम्हाला म्हणजे थोडी मदत केली तर बरं होईल, कारण की आमच्याकडे चादरे वगैरे बघा आता सर्व म्हणजे घाण झालेले पूर्ण, आता थोड्याफार धुतलेले आहेत आणि आमच्याकडे अन्नाचा एकही कण राहिला नाही. आम्हाला थोडे चावले, आमचा परिवाराचा गुजारा होईल एवढं अन्नधान्य भेटलं तरी आम्हाला बरं होईल. ताई, काय सांगाल, कशी परिस्थिती होती त्या दिवशी? 6 जुलैला खूप पाऊस होता आणि एवढ्या पावसामध्ये तरी आम्ही फॅमिली घेऊन पूर्ण गोठ्यावरून पत्र्यावरती गेलो. एवढं घरात पाणी होतं की म्हणजे राहायला सुद्धा होत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही वरती जाऊन राहिलेलो आणि माझी पूर्ण फॅमिली आहे. आम्ही कसं जीव मुठीत घेऊन पत्र्यावरती, एवढं पत्रे पूर्ण चिकट झालेले पावसामुळे, तरी पण आम्ही वरती जाऊन राहिलेलो. आणि वारा पाऊस एवढा भयानक होता की म्हणजे काय करू असं होत होतं. पण मुलांसाठी आम्ही धीर करून वरती राहिलो. आईंना वगैरे सगळ्यांना घेऊन आम्ही एकत्र राहिलो. घरातलं काय काय नुकसान झालं? घरामध्ये आमच्या काहीच, छोट्या मुलांचे कपडे सुद्धा नाही, एवढी म्हणजे अन्न नाही, काहीच नाही. आम्ही आमच्या ताईकडे जाऊन तिथे राहायला वगैरे, तिथे राहतो. आमची मुलं सुद्धा घरात राहायला एवढी आता तरी घाबरतात एवढं पाणी वगैरे बघून. तुम्ही छतावर जेव्हा होते तेव्हा कशी परिस्थिती होती? छतावरती होतो तेव्हा खूप पाणी एवढं होतं की पत्र्यापर्यंत असं जसं जवळ येत होता तसं आम्ही जीव मुठीत घेऊन राहिलेलो. इतर घरांमध्ये कशी काय परिस्थिती होती? गावामध्ये पण पूर्ण त्यांच्या घरी पण तसंच पाणी वगैरे एवढे होते. त्यांना पण आम्हाला मदत करण्यासाठी कोणाला येता नाही आलं. जे ते येऊन बघत होते पण काहीच करू शकत नव्हतं. एवढं पाणी खूप फोर्सने होता. तरी पण ते आलेलं आम्हाला एक धीर दिला की आम्ही पण आहे तुमच्या सोबत. आमचे भाऊजी, आमच्या गावातले भाऊ होते, ते येऊन इथे आमच्या मदतीसाठी थांबलेले. तुम्ही बहीण आहात, त्या दिवशी तुम्ही पण इकडे होता, अडकला होता, काय परिस्थिती होती? मी तर ह्यांची मदत करायला आली होती की काही थोडंफार सामान असेल ते मी घरात घेईन. पण ह्यांच्यामध्ये मीही माझ्या मुलाला घेऊन लहान इथे अटकली आणि खूप खूप वाईट परिस्थिती होती. घरातून कसेबसे आम्ही सर्वजण बाहेर निघाले. माझा भाऊ, माझे मिस्टर वगैरे होते. त्यांनी आम्हाला कसंबसं पूर्ण पत्र्यावर चढवलं आणि 3 मुलांना घेऊन आम्ही तिथे बसले होते. आमचं तर आम्ही कसंही करून निघालं असे, पण 3 मुलांना एवढं पाण्याचा फोर्स इथून जात होता आणि कसं काढायचं हे अजिबात समजत नव्हतं पूर्ण. आणि पाण्याचा फोर्स एवढा होता की असं वाटत होतं की घर आता पडेल की कसं काय. आणि जीव मुठीत घेऊन आम्ही त्या घरावर बसले होते. प्रयत्न तर खूप चालले होते, दोर वगैरे बांधला होता, पण काहीच होत नव्हतं. आम्हाला इथून निघण्याचा काहीच पर्याय नव्हता. आणि आम्ही खूप देवाचं वगैरे हाका केले की आता पाणी कमी होईल, नंतर पाणी कमी होईल. खूप वादळ वारा, पाणी भरपूर सुटला होता आणि त्यात आम्ही मुलं घेऊन बसले होते. आमच्या आई वगैरे पुन्हा रडत होते. त्यांना धीर दिला की नका रडू. तेही खूप तुटले होते त्यांचं एवढं घर संसार बघून. पण खूप हालत आमची खराब आहे. अन्नधान्याचं एक कण सुद्धा त्या घरात मिळत नाही. खूप अवस्था खूप खराब झालेली आहे आमच्या घराची. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.